नमस्कार मैत्रिणींनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज मी रेसिपीने दाखविता तुम्हाला आषाढी एकादशीला पूजा कशी करायची घरच्या घरी ते दाखविणार आहे। आता सर्वांनाच कसं पंढरपूरला जाऊन दर्शन घेणं शक्य नसतं, तर घरच्या घरी पण आपण पूजा कशा पद्धतीने करू शकतो तर ते मी दाखवित आहे। तर मी इथे साहित्य घेतलेलं आहे सर्व पूजेसाठी। इथे बघा, मी अशी ही तुळस घेतलेली आहे। छोटंसं वृंदावनही घेऊ शकता तुम्ही। मी कुंडीमध्ये लावलेली आहे ही तुळस, आणि आंब्याची पानं घेतलेली आहे, आणि दुर्वा घेतलेला आहे, गणपतीची मूर्ती घेतलेली आहे, आणि विठ्ठल आणि रुक्मिणीची मूर्ती घेतलेली आहे। समजा तुमच्याकडे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती नसेल तर तुम्ही बाळकृष्णाची मूर्ती घेऊ शकता। गणपतीची सर्वांकडेच असते, पण समजा नसेलच तर तुम्ही सुपारी म्हणून गणपतीची पण पूजा करू शकता। गूळ खोबऱ्याचा नैवेद्य घेतलेला आहे, खडीसाखर घेतलेली आहे मी। इथे आपण म्हणजे केळी वगैरे याचाही नैवेद्य लावू शकतो। आणि ही तुळस घेतलेली आहे। तुळस मी अशी वाहायला आपल्याला विठ्ठल रुक्मिणीला वाहायचं आहे त्यासाठी घेतलेली आहे। तर बघा, एकादशीच्या दिवशी तुळस तोडायची नाही, आदल्या दिवशीच आपण तोडून ठेवायची आहे। या पद्धतीने घेतलेली आहे मी। आणि खडीसाखर आणि हे हार घेतलेला आहे, फुलं घेतलेले आहे। आता इकडे मी आरती करून घेतलेली आहे। बघा, मी एक दिवानो तेलाचा लावून घेतलेला आहे, आणि नारळ घेतलेला आहे। तुम्ही 5 प्रकारचे फळं घेऊ शकता। मी नारळ घेतलेला आहे फळ म्हणून, आणि हे आरती घेतलेली आहे। तर आता इथे ना मी म्हणजे अक्षदा घेतलेल्या आहे, आणि इथे मी दूध घेतलेलं आहे। तुम्ही पंचामृतही घेऊ शकता, परंतु मी दूधच घेतलेलं आहे। दूध घेतलं तरी चालतं, पंचामृत घेतलं तर अतिउत्तम। आणि इथे मी एका लोट्यामध्ये पाणी घेतलेलं आहे अभिषेक करण्यासाठी, आणि मी पिवळं चंदन घेतलेलं आहे। बघा, पिवळं चंदन आणलेलं आहे मी, आणि 1 रुपयाचा शिक्का आरतीमध्ये ठेवायचा, आणि सुपारी घेतलेली आहे, आणि हळद, कुंकू, गुलाल बुक्का हे घेऊन घेतलेला आहे। आणि हा तुपाचा दिवा एक लावून घ्यायचा आहे आरतीमध्ये। या पद्धतीने आरती तयार करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने तयारी करून घ्यायची, म्हणजे पूजा करायला आपल्याला सोपं जातं आणि उठायचा प्रश्नच पडत नाही। आणि मी अगरबत्ती पण लावून घेतलेली आहे, आणि व्यवस्थित ही जागा पुसून पाट वगैरे व्यवस्थित तयार करून घेतलेला आहे। या पद्धतीने तयारी करून घ्यायची। बघा, एका महिन्यामध्ये म्हणजे 2 एकादशी येतात। तर एका महिन्यामध्ये पंधरवाडी एकादशी म्हणून आपण त्या 2 करत असतो। तर 12 महिने आपण त्या म्हणजे 24 होतात, आणि अधिक मास आला तर 2 अजून त्यात म्हणजे ॲड होतात, तर 26 होऊन जातात। समजा आपण 12 महिने नाही करू शकलो एकादशी, तर आपण काय करायचं, आता आषाढी एकादशीपासून आपल्याला करायची असली समजा म्हणजे एकादशी, तर आपण सुरू करू शकतो, किंवा कार्तिक एकादशीपासूनही सुरू करू शकतो, आणि आषाढी एकादशीपासूनही सुरू करू शकतो। समजा आपण नाही केल्या 12 महिन्याच्या, तर आपण आषाढी एकादशी आणि कार्तिक एकादशी केली तरीही आपण वर्षभराच्या एकादशीचं पुण्य आपल्याला मिळतं। तर या पद्धतीने ही याची तयारी करून घेतलेली आहे पूजेची। आता पूजा कशी करायची घरच्या घरी ते मी दाखविणार आहे। चला तर मग बघूया। बघा, मी इथे तुळस ठेवून घेतलेली आहे। आता आपल्याला ना प्रथम दीप प्रज्वलित करून दीपाची इथे स्थापना करून घ्यायची आहे। या पद्धतीने हा तेलाचा आणि तुपाचा पण दिवा आपल्याला इथे लावून इथे स्थापना करून घ्यायची आहे। या पद्धतीने आता आपल्याला प्रथम न गणपतीचा अभिषेक करून घ्यायचा आहे। तर मी एक प्लेट घेतलेली आहे, आणि त्यामध्ये आपल्याला गणपतीचा अभिषेक करून गणपतीचं पूजन करून घ्यायचं आहे। प्रथम गणपतीचा अभिषेक करायचा आहे। प्रथम पाण्याने ओम गण गणपते नमो नमः, ओम गणपते नमो नमः,
असं पाण्याने करायचं आहे. 11 वेळा आपल्याला जल अर्पण करायचं आहे. आणि नंतर मग आपल्याला दुधाने किंवा पंचामृतनी करायचं आहे. दुधानेही आपल्याला म्हणजे 11 वेळा करायचं आहे. ओम गणपते नमो नमः, ओम गणपते नमो नमः, ओम गणपते नमो नमः म्हणून. आणि मग पाण्याने करायचं आहे. 11 वेळा मंत्र जाप करत जायचं. आणि मग आपण चांगल्या स्वच्छ कापडाने मूर्तीला पुसून घ्यायचं आहे. मूर्तीची आपल्याला इथे स्थापना करून घ्यायची आहे. मी येथे आंब्याची पानं घेतलेली आहे. तुम्ही आपले विड्याची पानं घेऊ शकता या पद्धतीने. आता विड्याची पानं नाही मिळाली तर आपण आंब्याची पानं घेऊ शकतो. आणि इथे तांदळाची रास ठेवायची आणि आपल्याला गणपतीची मूर्तीची अशा प्रकारे स्थापना करून घ्यायची आहे, ठेवून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला मग विठ्ठल आणि रुक्मिणीचं अभिषेक करून घ्यायचं आहे. तुमच्याकडे समजा मूर्ती नसेल तर आपण बाळकृष्णाच्या मूर्तीचं करू शकतो, किंवा फोटो असेल तर फोटोचंही करू शकतो. आपण फोटो ठेवून त्यांचंही पण अभिषेक मी दाखविलेलं आहे. काही व्हिडिओमध्ये आहे माझ्या कसं करायचं ते. तर आता आपण विठ्ठल आणि रुक्मिणीचं अभिषेक करून घ्यायचं आहे. या पद्धतीने पहिले 11 वेळा करून घ्यायचं. जल अर्पण करायचं आहे. आणि ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जाप आपल्याला एकादशीच्या दिवशी मनातल्या मनात करायचा आहे. आणि मग पंचामृत असेल तर पंचामृतनी किंवा दुधाने ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय मग शुद्ध पाण्याने करून घ्यायचं आहे. आणि मंत्र जाप मनातल्या मनात करायचा आहे. या पद्धतीने पूजा करून घ्यायची आहे. मग स्वच्छ कापडाने आपल्याला हे पुसून घ्यायचं आहे. आणि व्यवस्थित आपल्याला इथे मूर्तीची स्थापना करून घ्यायची आहे. बघा या पद्धतीने आपण मूर्ती इथे तांदळाची रास ठेवलेली आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला मांडून घ्यायचं आहे. तुळसलाही आपल्याला जल अर्पण करून द्यायचं आहे या पद्धतीने. आणि आता आपल्याला तुम्हाला फळं असेल तर फळं ठेवा, नाही तर माझ्याजवळ मी तर नारळ घेतलेला आहे, तर नारळ फळ म्हणून मी ठेवते आहे. आता आपल्याला पहिले दिव्याचं पूजन करून घ्यायचं आहे. हळद कुंकू अक्षदा वाहून. आणि मग हा तुपाचा दिवा आहे गणपतीचं. सगळ्यांचं आता पूजन करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर मग फूल अर्पण करायचं आहे. बघा हळद कुंकू वगैरे वाहून दिव्याचं पण करून घ्यायचं आहे. गणपती बाप्पांचं करायचं आहे. तुळस आहे, तुळसचंही करून घ्यायचं आहे. आणि आपल्याला आता विठ्ठल आणि रुक्मिणी आहे, तर विठ्ठलांना मी असं पिवळं चंदन घेतलेलं आहे. आता हे चंदन आपण लावून घ्यायचं आहे या पद्धतीने. आणि रुक्मिणी मातेला हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे. अक्षदा हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे. आणि आता हे फळ म्हणून मी नारळ घेतलेलं आहे, मी त्याचंही पूजन करून घेते. हळद कुंकू वाहून आणि फूल अर्पण करायचं आहे. आता मी इथे प्रथम दिव्याला आणि मग गणपती बाप्पांना आणि दुसरे आता आपण तुपाचा दिवा लावलेला आहे तिकडे पण. आणि तुळस आहे, तुळसला पण फूल अर्पण करून देते. आणि आता मी इथे हार घेतलेला आहे, तर आता आपण हा हार या पद्धतीने मी चढवून घेत आहे, कारण की हा असा घालताना म्हणजे व्यवस्थित बसत नाही आहे. तर मी अशा पद्धतीने. आणि ही आपली तुळस वाहायची आहे. आणि गणपती बाप्पाला दुर्वा घेतलेला आहे, दुर्वा वाहून घ्यायच्या.
आणि आपल्याला गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे गणपती बाप्पांसाठी. आणि दिव्याला आपण साखरेचं असं नैवेद्य लावायचं आहे या पद्धतीने. आणि मी विठ्ठल रुक्मिणीसाठी आता ही खडी साखरच घेतलेली आहे, कारण की कसं फळ वगैरे केळी वगैरे अर्पण करू शकतो आपण, पण आज मला मिळाले नाही तर मी या पद्धतीने पूजा करीत आहे. अशा पद्धतीने पूर्ण पूजा करून घ्यायची आहे. एकादशीच्या दिवशी उपवास असतो आणि दुसऱ्या दिवशी सोडावा लागतो, तर या पद्धतीने मी पूजा केलेली आहे. आणि दिवसभर आपल्याला मनातल्या मनात ओम नमो भगवते वासुदेवाचा जप करायचा आहे. या पद्धतीने नैवेद्य वगैरे लावून घ्यायचा आहे आणि खूप प्रसन्न वाटते पूजा केल्यावर. आणि शेवटी आपल्याला कापूर लावून आरती करायची आहे. दिवा ठेवून आरती करायची आणि प्रथम गणपतीची करायची, मग विठ्ठल रुक्माईची करायची. अशा पद्धतीने मी साधी सोपी पूजा केलेली आहे. कशी वाटली तुम्हाला माझी साधी सोपी पूजा कमेंट्स करून कळवा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा. धन्यवाद. सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप हार्दिक शुभेच्छा.